स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, @राजेश जाधव प्रेम. तर असो, आपण आता बोर्डचा पेपर दिलाच. दिसतोय तुम्हाला बोर्डचा पेपर? पाहून घ्या व्यवस्थित. ओके, दिसतोय. तर थर्ड लँग्वेजचा पेपर आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी शीट दिलेली आहे. पहा, ॲक्टिव्हिटी शीट टोटल तुम्हाला 10 मार्कची आहे. या 10 मार्कच्यामध्ये तुमचं कुठं चुकलं, काय केलं आहे ते तुम्हाला समजूनच येईल. आपण थोडंसं त्याचं सोल्युशन काढूया. क्वेश्चन फर्स्ट ए, डू ॲज डायरेक्टेड दिला आहे. अटेम्प्ट एनी 4. आपण इथे अटेम्प्ट कुठलेही 4 अटेम्प्ट करायचे. टोटल 6 प्रश्न आहेत, 4 अटेम्प्ट करायचे. तर इथे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर इथं बी आर आणि त्याच्याचबरोबर इथे ए द्यायचं आहे तुम्हाला. इथं व्ही ई करायचं, म्हणजे एला अंडरलाईन करायची, ब्रेव. त्याच्याचबरोबर दुसरा आहे वर्ड तुमचा इकडे टी आणि मध्ये डॅश होता, म्हणजे इथे टी आपण ई घालायचं इकडे ए आणि काय करायचं इकडं टीच करायचं आहे. इथे एला अंडरलाईन करायची. त्याच्यापुढे तुम्हाला येतं आहे बॉक्सर म्हणून आपण करत, बॉक्सर BOX. त्याच्यापुढे आपण ई आणि आर इथे ईच्या खाली अंडरलाईन करायची. त्याच्यापुढे फेथ आहे, फेथ F आणि त्याच्या इथे वर्ड्स काय करायचं आहे, फेथ FAITH, फेथ. याच्या खाली आपण अंडरलाईन करायची फेथ. ओके, तर हे कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स आपण काय करायचे तिथे नोंद केलं आहे. पहिला प्रश्न तुम्ही असा केलाच असेल. खिशात तुमच्या 2 मार्क्स मिळवायचे. पुन्हा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला द्यायची. पहिला वर्ड्स आहे इथे ऑप्टिमिस्टिक, सेकंड बोनाफायर, र्युमर आणि चौथा आहे अट्रॅक्टिव्ह. तर अल्फाबेटिकमध्ये ABCDद्वारेच तुम्हाला द्यायचं आहे. अट्रॅक्टिव्ह म्हटल्यानंतर पहिला अट्रॅक्टिव्ह A पासूनच जाणार आहे अल्फाबेट. तर अट्रॅक्टिव्ह तुम्हाला पहिल्यांदा नोट करायचं आहे. फर्स्ट अट्रॅक्टिव्ह, तर हा 1 नंबर टाकू म्हणून आहे अट्रॅक्टिव्ह. त्याच्यानंतर A नंतर बी येतं, इथं बोनाफायर आहे, बोनाफायर करूया. ABCDEFGHIJKLMNO, म्हणजे इथं ऑप्टिमिस्टिक हा तिसरा येतो आहे आणि र्युमर हा तुमचा कितवा येतो, चौथा येतो आहे. ते शब्द पुन्हा परत काय करायचे, अल्फाबेटिकली लावून घ्यायचे. नंबरिंग करायचं नाही. पहिला अट्रॅक्टिव्ह लिहायचा, दुसरा बोनाफायर, तिसरा ऑप्टिमिस्टिक, चौथा र्युमर. आणि थोडासा दुसरा जो आहे तो सेम लेटर येतात पहिले, दुसरेही कधी सेम लेटर येतात. इथं POTTER पॉटर आहे, इथं PATTER पॅटर आहे, POCKET पॉकेट आहे, PEOP पीपल आहे. इकडे इकडं P सेम आहे. त्याच्यानंतर दुसरं अल्फाबेट पकडायचं, O आहे, इकडं A आहे. म्हणजे इकडे येणारं पहिलं लेटर तुमचं पॅटर असणार आहे, पॅटर. सेकंड तुमचा बसतोय तो तुमचा ABCDE बसेल, म्हणजे पीपल बसेल ABCD. पण आता इथं PO आहे, इथं PO आहे, नंतर इथं T आहे, इथं C आहे, म्हणजे पहिल्यांदा C येणार. तर पॉकेट हा तिसरा येईल आणि पॉटर हा चौथा येईल. याचे पण 2 मार्क्स तुम्ही खिशामध्ये पाडून घेतले असतील. 4 मार्क्स मिळत आहेत तुम्हाला. 10 पैकी 4 सहज मिळाले. पंच्युएशन विरामचिन्ह जरी हा थोडा अवघड गेला असेल तर त्याचा खाली तुम्हाला मार्क्स कव्हर करता येतो. हा लिहिलाच असेल तुम्ही, जसं असा लिहिला असेल. फक्त पंच्युएशन चा T कॅपिटल काढायचं. द बर्ड रिप्लाइड, हे वाक्य लिहिलं मी इकडे, रिप्लाइड. आणि त्याच्यापुढे मी काय घेतलं, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा. इकडे I कॅपिटल द्यायचं आहे, I कॅपिटल द्यायचं आहे. आय एम, त्याच्यापुढे गोईंग टू एक्सटिंग्विश, तसंच लिहिलं बाळांनो. द फायर पण तसंच लिहिलं. दिसत असेल तुम्हाला, दिसतंय ना, दिसतंय. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि काय द्यायचं होतं बाळांनो, फुल स्टॉप द्यायचं होतं. बस एवढंच करायचं होतं. 1 मार्क्स खिशात टाकायचं होतं तुमच्या. हाऊज दॅट आहे ना, हाऊज दॅट. हाऊचा H कॅपिटल HOW, इथे कॉमा द्यायचं, इथं S, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा हाऊज. त्याच्यापुढे काय घ्यायचं, इथं दॅटच्या नंतर आपल्याला काय द्यायचं, इकडे क्वेश्चन मार्क्स. डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही दिला तर नुसता सिंगल दिला तरी चालेल. इकडे काय द्यायचं आहे, सिंगल, हाऊस दॅट. त्याच्यापुढे सेड नथू, नथूचा काय घ्यायचा, N कॅपिटल, कारण नाऊन आहे म्हणून त्याचं N कॅपिटल. इथे मागे काय द्यायचं आहे, फुल स्टॉप. असं तुम्हाला पंच्युएशन काय करायचं द्यायचं आहे.
त्याच्याखाली चौथा मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इज युझिंग द लेटर्स इन द वर्ड रेन वॉटर. तर मिनिमम ऑफ 3 लेटर्सचे आपल्याला 4 शब्द बनवायचे. तिथं 2 तर होत आहेतच बघा, रेन आणि वॉटर. पहिला झाला रेन, दुसरा वॉटर, अजून तिसरा काय होईल तुमच्यात रेन वॉटर. काय घेऊया आपण, रॅड घेऊ, RAT रॅड घेऊ. अजून काय घेऊया, RAT रॅट. अजून WA विन घेऊया, WIN घेऊ विन.